शिक्षण ही प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. पण आजही आपल्या अनेक मुलांसाठी हा हक्क पूर्णत्वाला पोहोचलेलाच नाही. आपल्या शाळांच्या वर्गखोल्यात काही बाकी रिकामीच राहतात. हजेरी रजिस्टरवर विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती दररोज एक अदृश्य रेषा उमटवत राहते. ही फक्त आकड्यांचीच गोष्ट नाही, ही आहे मुलांच्या भविष्यातील पायाभरणीत तयार होणारी तडे, जी आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांचा परिणाम मात्र फार खोलवर जातो. कमी उपस्थिती म्हणजे फक्त शाळा चुकली एवढाच भाग नाही, तर त्यामागे दडलेली असतात असंख्य कारणांची गुंफण. काही विद्यार्थ्यांसाठी घरातील जबाबदाऱ्या अधिक महत्त्वाच्या ठरतात. शेतीकाम, घरकाम, लहान भावंडांची जबाबदारी. काहींच्या वाट्याला येतात आर्थिक अडचणी. शाळेच्या फी पासून वाहतुकीच्या खर्चापर्यंत प्रत्येक गोष्ट आव्हान बनून उभी राहते. कधी पालकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष, कधी मोबाईल आणि ऑनलाईन गेम्सचा अतिवापर, कधी वर्गात वृक्ष एकसुरी पद्धतीने चालणारे शिक्षण, आणि कधी विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाबद्दलचा रस कमी होऊ लागतो. कमी उपस्थिती ही एक कारणाची समस्या नाही, ती आहे घर, शाळा आणि समाज या तिघांच्या एकत्रित परिस्थितीचे परिणाम. उपस्थितीच्या समस्येकडे फक्त शिक्षकांची किंवा शाळेची जबाबदारी म्हणून बघून चालणार नाही. या समस्येला जवळून समजून घेण्यासाठी आपण बोलूया एक मान्यवर तज्ञांसोबत. आपल्या शाळेत किंवा परिसरात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होण्यामागची मुख्य कारणे आपल्याला कोणती दिसतात? विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीमागे वेगवेगळ्या प्रकारची कारणं आपल्याला दिसतात. त्यामध्ये पालकांची अनास्था हे खूप महत्त्वाचं कारण आहे. कारण पालक आपल्या मुलांना घरकामासाठी, शेती कामासाठी, लहान भावंड सांभाळण्यासाठी सतत शाळेपासून दूर ठेवत असतात आणि त्यामुळं ही पालकांची अनास्था हेच मोठं कारण आहे असं मला वाटतं. गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर कसा परिणाम होताना आपल्याला जाणवतो? अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. ही सतत अनुपस्थित राहणारी जी मुलं आहेत, ही मुलं मग इतर मुलांच्या तुलनेत अभ्यासामध्ये मागे पडतात आणि त्यांच्या एकूण मूल्यमापनामध्ये शिक्षकाला सुद्धा अडचण जाणवायला लागतो. या मुलांच्या अभ्यासात मागे पडल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास हा कमी होत जातो आणि स्वाभाविकपणे अनुपस्थिती ही त्या विद्यार्थ्याच्या शिक्षण प्रक्रियेमधली एक मोठी अडचण ठरते. या संपूर्ण प्रक्रियेत पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? कोणत्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात? या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका ही निश्चितच महत्त्वाची आहे. शाळा आणि शिक्षक हे तर त्यांच्या परीनं प्रयत्न करतच असतात, पण पालकांची सकारात्मक भूमिका यात जर नसली तर या प्रश्नाचं उत्तर शोधणं कठीण जातं. जोपर्यंत पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणाविषयी आणि भविष्याविषयी गंभीर होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुलांच्या उपस्थितीविषयी किंवा शाळेत जाण्याविषयी त्यांना सकारात्मक विचार करता येत नाही. म्हणून पालकांमध्ये शिक्षणाविषयी मुळात आस्था निर्माण होणं ही मला महत्त्वाची गोष्ट. आणि शेवटी
शाळेच्या पातळीवरून किंवा शिक्षकांच्या प्रयत्नातून कशा प्रकारच्या उपाययोजना आपल्याला सर्वात परिणामकारक वाटतात? विद्यार्थ्याला शाळेची गोडी वाटावी, त्याला सतत शाळेत यावंसं वाटावं, याकरता शाळेच्या पातळीवरून शिक्षक जे प्रयत्न करतात ते प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. त्यामध्ये पालकांशी सततचा संपर्क, पालकांसोबतच्या बैठका, शाळेतल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पालकांना माहिती करून देणं आणि पालकांशी एक प्रकारचा असा संवाद घडून आणणं की आपल्या मुलांविषयी शिक्षक आणि संस्थेला, शाळेला ही खूप आस्थेची अशी भावना यांच्या मनामध्ये आहे आणि जी काळजी आपण करायला हवी ती काळजी हे लोक करतात अशा पद्धतीचं एक विश्वास पालकाच्या मनामध्ये जर निर्माण झाला तर पालकसुद्धा या समस्येकडं किंवा आपल्या मुलाच्या अनुपस्थितीकडं वेगळ्या पद्धतीनं बघू शकते. या आकड्यांच्या चर्चांच्या पलीकडे एक समस्येच्या केंद्रस्थानी आहेत आपली मुलं. त्यांचा आवाज, त्यांची कथा ऐकणं हे तितकंच महत्वाचं आहे. कधी कधी घरात जास्त काम असतं म्हणून शाळा चुकते. मला शिकायला खूप आवडते, पण काही विषय कठीण वाटतात. जेव्हा टीचर नवीन पद्धतीने शिकवतात तेव्हा त्यात जायला मजा येते. या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये आपल्याला उपस्थितीच्या समस्येची खरी कारणं डोकावताना दिसतात. घरातली ओझं, अभ्यासातील कठीणता आणि शिकण्याच्या पद्धतीतील मर्यादा. एका दिवसाची गैरहजेरी कधी मोठी वाटत नाही, पण असे दिवस हळूहळू साचत जातात आणि मग तयार होतो एक मोठा अंतर. वर्गात शिकवलेले धडे चुकतात, पुन्हा ते भरून काढणं कठीण होतं. हळूहळू अभ्यासातील आत्मविश्वास कमी होतो. कधी मित्रांपासून दूरी निर्माण होते, कधी गुण कमी येतात, कधी पुढील वर्गात जाणं हे आव्हान बनतं. कमी उपस्थिती म्हणजे फक्त रिकामी बाकं नाहीत, ती आहेत हळूहळू मागे पडणारी स्वप्न, पुन्हा उचलण्याची ताकद हरवणारी लहानग्या मनांची उमेद. पण प्रत्येक समस्येसोबत उपायांची दारही असतात. फक्त ती उघडण्याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. उपस्थितीच्या समस्येला एकट्या शाळेने किंवा एकट्या पालकांनी लढवता येत नाही. हा प्रवास आहे सर्वांचा, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि संपूर्ण समाजाचा. पहिला पाऊल, पालक आणि शाळा यांच्यातला संवाद वाढवणे. नियमित पालक बैठक, घर भेट, फोन कॉल्स यातून तयार होतो विश्वासाचा पूल. दुसरं पाऊल, शिक्षण मजेदार, प्रकल्पाधिष्ठित बनणे. फक्त पाठांतरावर नव्हे तर प्रयोग, खेळ, गटकार्य, डिजिटल साधनांचा वापर यातून मुलांना शाळा आकर्षक वाटू लागते. अनेक शाळांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि काही वेगळं करण्याचा धाडसी निर्णय घेतला. काही ठिकाणी अटेंडन्स स्टोरी डे सुरू झाला, ज्या दिवशी उपस्थित सर्व मुलांची विशेष कथा, उपक्रम, खेळ आयोजित केले गेले. काही शाळांनी कौटुंबिक भेट मोहीम राबवली, पालकांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कुठे विद्यार्थी मैत्री समूह तयार झाले. डिजिटल वर्ग, आकर्षक प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट वर्क आणि सन्मान सोहळ्यांमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती 35% थेट 85% पर्यंत वाढली.
ही बदलण्याची तयारी दाखवणाऱ्या प्रत्येक शाळेची प्रेरणादायी कथा आहे. उपस्थिती ही केवळ हजेरीच्या नोंदवहीतील एक मार्क नाही, ती आहे प्रत्येक मुलाच्या उज्ज्वल भविष्यातील पहिली मजबूत पायरी. आज आपण सारे मिळून एक छोटा पण एक ठाम संकल्प करूया. आपल्या घरातील, आपल्या शेजारातील, आपल्या शाळेतील प्रत्येक मुलाला नियमित शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन देऊया. त्यांच्या शिक्षणाला अर्थ देऊया. त्या उजेडाकडे जाणाऱ्या प्रत्येक पावलात आपला हात त्यांच्या हातात देऊया. कारण नियमित शाळा म्हणजे उद्याचा उज्ज्वल भविष्य, आणि हे भविष्य घडवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.